राधानगरी तालुक्यातील मालवे गाव हे गाव तसं आडवळणाचंच. इथं साधी एसटी ही तुरळक प्रमाणातच येते. अशा गावच्या एका तरुणानं आपल्या आईबापाच्या कष्टाचं चीज करून दाखवलं. ही गोष्ट आहे मालवे गावमध्ये राहणाऱ्या रोहित पाटील याची. रोहित हा एक शेतकरी कष्टकरी कुटुंबात वाढलेला तरुण. त्यानं शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वाकडे जाण्यासाठी त्यानं अपार कष्ट केलं आणि शेवटी त्यानं हे करून दाखवलं. नुकतीच त्याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञपदी निवड झाली आहे. रोहितने आपल्या अंगी असलेली प्रचंड चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन केलंय. लोकल 18 बरोबर बोलताना त्यानं आपल्या संघर्षगाथेचा प्रवास सांगितलाय. तर रिसेंटली माझी इस्रोमध्ये एक सायंटिस्ट म्हणून निवड झाली. तर या यशाचं मूल योगदान माझे आई वडील, माझे चुलते, माझे मालवे गावचे ग्रामस्थ, माझा मित्र परिवार यांना जातं. तर माझ्या या यशाची सुरुवात प्राथमिक शिक्षण माझं मालवेमध्ये झालं. तिथून पुढे माझं माध्यमिक शिक्षण सरवडे गावी झालं. मी आयसरी गारगोटीमध्ये डिप्लोमा करून मी ग्रॅज्युएशन माझं शरद इंजिनिअरिंग कॉलेज इचलकरंजी इथे पूर्ण केलं. तर मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझे आई वडील शेती करतात. एक कठीण परिस्थितीतून त्यांनी मला घडवलेलं आहे. माझं मोलाचं योगदान माझ्या चुलत्यांनी दिलं. तर माझे गावातले बरेच मंडळी लोक त्यांनी मला खूप सपोर्ट दिला. आज जी यशाची पायरी गाठली, तर मी आज सायंटिस्ट आहे. तर बऱ्याच लोकांचा असा ग्रह असतो की सायंटिस्ट म्हणजे काहीतरी केस पिकलेला माणूस, मोठी मोठी चष्मे असलेला माणूस, असं आपले एक ग्रह असतो. तर सर्वांना एक सांगणं आहे की माझं की असं काही नाहीये. एक गरीब कुटुंबातूनही होऊ शकतो. त्याला फक्त एवढंच आहे की आपली काहीतरी मिळवण्याची जिद्द आहे आणि एक स्वतःमध्ये वरती आत्मविश्वास हवा. तर माझ्या घरातल्यांची नेहमीच एक शिकवण असायची की अंतःकरणामध्ये जर सत्य असेल, मनामध्ये कितीही कष्ट करण्याची तयारी असेल आणि देवावरती नितांत श्रद्धा असेल, तर देव तेच देईल जे तुम्ही मागता. मी अनुभवलंय, तुम्ही अनुभवा. विश्वास हीच खात्री. धन्यवाद. आई वडिलांनी घेतलेलं कष्ट आणि त्याला सार्थकी उतरलेला रोहित हे पाहून गावात तर त्याचं कौतुक होतच आहे. मात्र रोहितच्या या उत्तुंग कामगिरीचं त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक वारके यांनीही कौतुक केलंय. ज्यावेळी रोहितनं आमच्या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी साठी सन 2006-07 या शैक्षणिक वर्षामध्ये ऍडमिशन घेतलं, त्यावेळी रोहित हा खरोखर एक चाणाक्ष, कुशाग्र बुद्धीचा होता आणि अतिशय चुणचुणीत असा हा विद्यार्थी होता. आम्हा सर्व स्टाफला वाटायचं की हा विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये यश मिळवणार आणि आज खरोखर त्यानं इस्रोमध्ये शास्त्रज्ञपदी निवड होऊन आमचं स्वप्न, त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या यशामध्ये आम्हा सर्व शिक्षक, त्याचे आई वडील, त्याचे कुटुंब यांचा सगळ्यांचा सहभाग आहे आणि या त्याच्या उत्तुंग अशा भराराबद्दल मी त्याचं पुन्हा एकदा आमच्या संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्याचं भविष्य सुद्धा तो ह्याच्यापेक्षा अजून त्यानं उज्ज्वल असं यश मिळावं असं मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.